मी विनंती करतो, जिल्हा प्रशासन सदैव सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या मागे आहे। आज मला श्री काकडे यांचं देखील दिव्य सेवा फाउंडेशनचं जे काय आपलं अशाच पद्धतीचा कार्यक्रम वरवंडला देखील आयोजित केलेला आहे, तिथे देखील मला आमंत्रण होतं, पण मी तिथे जाऊ शकलो नाही। एका वेळेला कुठेतरी मी एकाच ठिकाणी मी जाऊ शकतो, ते मी इथं यायचं मी नाही। परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये अशा अनेक सेवाभावी संस्था आहेत ज्या दिव्यांग शाळा देखील चालवतात, निवासी शाळा चालवतात, अशा पद्धतीचे शेल्टर होम चालवतात। ह्या सर्वांच्या पाठीशी आपण ते राहण्याचा आपण ते प्रामाणिकपणे प्रयत्न करूया। एक सेवाभावीने आपल्याला समाजाप्रती जे काही आपण ऋण फेडता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया। आणि भविष्यामध्ये नंदूजी मला इथून सांगावंसं वाटतं की आपण आता इथपर्यंत जे काही दिलेलं आहे तर ते भविष्यामध्ये आपण ह्यांना जर का जॉब कार्ड देऊ शकलो मनरेगा योजनेअंतर्गत, इथे माझे काही अधिकारी देखील आहेत, तर जे रुग्ण बरेच जॉब कार्ड देऊ शकलो तर त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत देखील काही कामं त्यांना आपण ते देऊ शकतो, त्यांना त्याचा मेहनतानंही मिळेल, काही आपले असेट्स देखील क्रिएट होतील। तर तशी प्रयोजन आपण ह्या आपल्या माऊलींच्यासाठीचं आपण ते करूया। अशा अनेक काही गोष्टी माझ्या देखील मनामध्ये आहेत, त्या आपण स्वतंत्रपणे खाजगीमध्ये बोलून त्याला कसं आपल्याला मूर्त स्वरूप देता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। आणि मी आता जास्त वेळ घेत नाही कारण खूप वेळापासून थांबलेले आहेत। तर सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो, प्रतिष्ठानाला देखील भावी वाटचालीकरिता शुभेच्छा मी देतो आणि मी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। मी विनंती करतो आदरणीय शीलाताईंना आपण 2 शब्द आमच्याशी बोलावे।